नमस्कार आणि सर्वप्रथम ईद मिलादुन नबीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्माच्या निमित्तानं त्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या चरित्राचा उहापोह होणं आवश्यक आहे आणि त्यांच्या जीवनातून त्यांनी जे काही शिकवण दिलेली आहे, त्यांच्या चरित्रातून जे काही त्यांनी शिकवण दिलेली आहे, प्रेमाचा संदेश दिलेला आहे, त्यागाचा संदेश दिलेला आहे आणि इस्लामची ही महत्त्वाची जी शिकवण दिलेली आहे ती आचरणात आणणं, अनुकरण करणं आणि त्यातून एक सक्षम देशाला पुढे घेऊन जाणारी पिढी घडवणं हा या आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे। आणि आता जसं सांगितलं अलीम भाई, रक्तदान हे एक अशी गोष्ट आहे की जे सगळ्यांना एकत्र आणते। जाती, धर्म, पंथ कुठलेही असले तरी रक्त सगळ्यांसाठी एकच लागतं आणि त्यासाठी कोणी जात विचारत नाही, धर्म विचारत नाही। हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीच्या निमित्त हा चांगला नेक कार्यक्रम आयोजित केला आणि मला सांगायला आनंद होतो आणि आपल्या सर्वांचा मला अभिमान आहे। जेव्हा परवा शांतता समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये आम्ही विनंती केली की हा एवढा पवित्र सण आहे, एवढा पवित्र मोका आहे आणि त्या मोक्याला काहीतरी गाडीचे सायलेन्सर काढून, काहीतरी मोठमोठे आवाज विक्षिप्त करून जी मोटरसायकल रॅली काढली जाते ती थांबवावी अशी आम्ही विनंती केल्यानंतर आपल्या सर्वांनी ती रॅली थांबवून एक रक्तदानासारखं अतिशय पवित्र काम केलं। याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि उद्घाटन करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे हार्दिक आभार आणि पुन्हा एकदा ईद मिलादुन नबीच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। आज 26/8/2026 रोजी जुमेत उलेमा हिंद अहमदपूर आणि यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित या रक्तदान शिबिर कार्यक्रमास मी सर्वप्रथम ईद उल मिलादुन नबी माझ्या सर्व देश बांधवांना, भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। मित्रांनो, आत्ताच आदरणीय DYSP साहेबांनी मागलेला आहे, इस्लाम हा जो धर्म आहे हा मानवनिर्मित धर्म नसून ईश्वर निर्मित धर्म आहे। इस्लामची संकल्पना पण 3 गोष्टीवर अवलंबून आहे, एक एकेश्वरवाद, दुसरा प्रेषितवाद आणि तिसरा प्राकृतिकवाद। मित्रांनो, हा जो कुराण जो ग्रंथ अवतरित झालेला आहे, हा ग्रंथ कुराण हा स्वतः सांगतो की हा कुराण केवळ हा मुस्लिमासाठी नसून हा सबंध मानव जातीसाठी, मानवाला अंधारातून प्रकाशाकडे घेण्याचं काम आणि मार्गदर्शन हे कुराण हा ग्रंथ करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे केवळ मुस्लिमांचेच हे अंतिम प्रेषित नसून सबंध जगवासियांसाठी त्यांना एक मार्गदर्शक म्हणून त्यांना जगाच्या पाठीवर पाठवण्यात आलेलं आहे। आणि ते पुढे सांगतात की हे बाबांनो, हे जीवन तुमचं खूप क्षणभंगूर जीवन आहे, हे तुमचं छोटं जीवन आहे, तुम्हाला ह्या जगाचा एखादी निरोप घ्यायचा आहे। ईश्वराने आपल्याला खूप मोठे उपकार केलेले आहेत। पहिले उपकार त्यांनी केलेले आहे की तुम्हाला जगामध्ये येण्याचं 9 महिने अगोदर त्यांनी सूचना दिलेली आहे, पण जाण्याची 9 मिनिट सुद्धा सूचना दिलेली नाही। आणि दुसरी, निसर्गाचं आपल्याला खूप मोठं उपकार आणि योगदान आहे, ते आहे की तुम्ही जातानाही काही घेऊन यायचं नाही, येतानाही घेऊन यायचं नाही, जातानाही काही घेऊन जायचं नाही। हे खूप मोठं निसर्गाने आपल्याला हे महान उपकार दिलेले आहेत। मी आज हा जो रक्तदान आयोजित केलेला आहे, शिबिर आयोजित केलेलं आहे, तुम्हाला सांगतो, आज आपण नेत्रदान करतो, अवयवदान करतो, किडनी दान करतो, हृदय ट्रान्सप्लांट करतो, हे फक्त मानवालाच येतं, इतर कोणत्या प्राण्याला येत नाही। हे कधीच भेदभाव करत नाहीत, पण आम्ही का भेदभाव करावा? एक खूप मोठ्या शाळेनं म्हटलेलं आहे की नफरत बुरी है मिटावो इसे, नफरत बुरी है मिटावो इसे, दिलों में खलीश है निकालो इसे, ना तेरा ना मेरा ना इसका ना उसका, ये देश है सबका संभालो इसे। मित्रांनो, मी हा संदेश देईन की आज एक काळ होता की आपल्या शर्टाच्या खिसा हा डाव्या बाजूलाच असतो आणि आपलं हृदय सुद्धा डाव्या बाजूला असतं। पण एक काळ असा होता की त्यावेळेस आपलं शर्टाचा खिसा रिकामा असायचा पण आपलं हृदय भरून असायचं। आज वेळ अशी आलेली आहे, आज आपण पाहतोय की आपलं हृदय रिकामा आहे पण खिसा भरलेला आहे। आपल्याला ती वेळ आणायची आहे की आपला खिसा रिकामा पाहिजे आणि हृदय या मानव जातीसाठी भरलेलं असलं पाहिजे। मित्रांनो,
प्रॉफिट मोहम्मद साहेबांनी या जगाला काय दिलं, तिथे वाक्य लिहिले बघा, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तो आहे जो सर्वात जास्त माणसाला नफा पोहोचवतो, सर्वात जास्त माणसाला फायदा पोहोचवतो. प्रॉफिट म्हणतात की हे मानवानो, ह्या जगाचा निर्माता एकच आहे. ह्या जगातील प्रथम पुरुष आडम आणि प्रथम स्त्री हवाची आम्ही संतान आहोत. आम्हा सर्वांना एका स्त्रीपासून निर्माण केलेलं आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात प्रतिष्ठित व्यक्तित्व आहे जो सर्वात जास्त ईश्वर आपल्या मनामध्ये बाळगतो. जे लोक अन्यायानं, अत्याचारानं असहाय्य, दुःखी आणि पीडित व्यक्तीची संपत्ती हडप करतात, वास्तविक हे लोक आपलं पोट भरत त्या आगीनं भरतात. प्रॉफिट मोहम्मद साहेबांची ही शिकवण आहे. अरे आज आपण पाहतो की आईवडिलांना लोक त्रास देत आहेत. प्रॉफिट मोहम्मद साहेब सांगतात, कुराण हा संदेश देतो की आईच्या पायामध्ये स्वर्ग आहे ते लिहिलेलं आहे आणि बाप हा स्वर्गाचा दरवाजा आहे. जे लोक आपल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत, मानव जातीची सेवा करत नाहीत, माणसाला प्रेम देत नाहीत, माणसाशी आपलं माणूस मानत नाहीत, तो माणूस या जगाच्या पाठीवर कधीच यशस्वी होत नाही. आपण पाहिलेलं आहे आपल्या मंचावर आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब आहेत, त्यांनी आपलं आयुष्य या मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या कामासाठी घातलेलं आहे. बरेचशा मी पाहतोय अहमदपूरमध्ये खूप चांगले चांगले लोक मंचावर आहेत. त्यांचं ऐकतो मी मीडियावर, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर वाचतो मी की खूप एकत्र येऊन काम करतात. ईश्वराला मी प्रार्थना करेन आज की हेच मानव जातीचं काम, रंगीगत नेण्याचं काम ते सर्वांनी एकत्र येऊन करावं. आणि आज या ठिकाणी मी हा संदेश देऊ शकतो युवकांना की आज आपण शपथ घेऊ. आज प्रॉफिट मोहम्मद साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त आपण शपथ घेऊ की आज मी कुठलंच व्यसन करणार नाही. आज आम्ही ब्लड देतो, तो ब्लड माझं चांगलं आहे का, एका व्यक्तीसाठी ते ब्लड जाणार आहे. मी गुटखा खाणार नाही, मी कुठली नशापान करणार नाही, ही आज आपण शपथ घेऊन संकल्प करून आपण इथं उठू. हाच मी युवकांना संदेश देतो. हा जो आयोजन कॅम्प केलेला आहे युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी, आज युवकाची खूप मोठं संघटन आहे. त्यांनी कमीत कमी एका माणसाला, मी पोलीस खात्यात राहून जवळपास 700 अवॉर्डपर्यंत पोहोचलो. मी जवळपास 500 ते 600 लोकांचं व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो, लोकांना मार्गदर्शन करतोय. तुम्ही पण हे काम करावं, हाच मी प्रेमाचा संदेश देतो. आणि आम्ही माणसावर प्रेम करण्यासाठी जगाच्या पाठीवर आलो आहे. जोपर्यंत माणसाला प्रेम करत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. ही बोलण्याची संधी त्या परमात्माने, त्या भगवंतानी फक्त माणसाला दिलेली आहे. मी माझ्या वेदना दिवाजी सभाकडे जाऊन सांगू शकतो की साहेब माझ्यावर अन्याय झालेला आहे, पण एखादा प्राणी, एखादा कुत्रा, एखादा माणूस जाऊन त्याचं वेदना मांडू शकत नाही. मी माझ्या वेदना माझ्या आईवडिलांच्या मांडीवर हात ठेवून रडू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो, पण हे प्राणी सांगू शकत नाही. ते लक्षात ठेवा तुम्ही. मी या ठिकाणी परत आणखी एक मेसेज देतो की माणसाने हे जीवन अतिशय छोटं आणि क्षणभंगूर आहे. त्या जीवनाच्या एका निरोप घ्यायचा आहे आणि आपल्या त्या परमात्म्यासमोर आपले कर्मपत्र घेऊन हजर व्हायचं आहे. जे जे कर्म चांगलं त्याच्यासाठी स्वर्ग, ज्याचे कर्माचं पारडं हलकं त्याच्यासाठी नरकाच्या वेदना आहेत, अतिशय वाईट वेदना आहेत. हे 60-70 वर्षाचं जीवन आहे, पण पारलौकिक जीवन सर ते कधी संपणार, हजारो अरबो करोडो वर्षाचं जीवन आहे. त्या जीवनाची आम्ही तयारी करू आणि आपल्या जीवनाचा मार्ग आपण ठरवू, हीच मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांना आयोजकांना शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली, मला इथं बोलवलं, त्यावर सर्वांचे आभार मानतो आणि मी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सबसे पहले मैं यहाँ पर जितने हाजिरीन हैं और जो आज का जो प्रोग्राम ब्लड डोनेशन के ताल्लुक से रखा गया है जमीयत उलमा अहमदपुर और यूथ मूवमेंट की जानिब से, और इन दोनों की सरपरस्ती माशाअल्लाह और इनकी हिम्मत अफजाई करने के लिए हमारे शहर के माने जाने लोग जनाब बाड़ा साहब जादू साहब, जनाब अब्दुल रहीम भाई, हमारे PI साहब जनाब शेख अयाजुर रहमान, शेख अयाज भाई, अब्दुल रहीम भाई, और हमारे अजहर मियाँ और सद्दाम भाई और वाजिद मियाँ, महबूब भाई, इधर माजरे छतन जावेद भाई भी यहाँ पर मौजूद हैं, और अहमद भाई, हमारे नाजिम साहब, जनाब मुजीब पटेल साहब, दामद बरकातहू। माशाल्लाह आप लोगों के आकर के ये जो काम कर रहे हैं कि हिम्मत अफजाई कराना और आपके सरपरस्ती में ये प्रोग्राम को चलाना, ये हम सब के लिए सादतमंदी है। और हमारे शहर के नाम माने जाने PI साहब भी यहाँ पर माशाल्लाह जब भी दावत देते हैं तो माशाल्लाह अहमदपुर की पुलिस स्टेशन की जानिब से हर प्रोग्राम के अंदर तायद भी होती है, सरपरस्ती भी होती है और हिम्मत अफजाई के कुछ कलिमात भी होते हैं। मेरे अजीज़ दोस्तों, सबसे पहली बात यह है कि माशाल्लाह ये जो खून का अतिया है डोनेट किया जा रहा है, ये यकीनन बहुत बड़ी चीज़ है
اور یہ خون کے ذریعے سے یہ بتلایا جاتا ہے کہ انشاءاللہ یہ خون جا کر کے آگے چل کے کسی مرض کو یا کسی جان لیوا چیز کو یا جان خطرے میں پڑی ہوئی ہے ان کے لیے اگر یہ جلا بخشتا ہے یا ان کو جان بچانے کا سبب بنتا ہے تو انشاءاللہ جتنے یہاں پر یہ محنت کر رہے ہیں اور یہ خون دیا جا رہا ہے تو انشاءاللہ یہ سب لوگ اس کے اندر شامل حال بھی رہیں گے، کیونکہ اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم نے ارشاد فرمایا خیر الناس وینفع الناس، بہترین انسان وہ ہے جس سے لوگوں کو نفع پہنچے، اور بہترین انسان ہونے کی علامت یہ بھی ہے کہ جب انسان اپنی زندگی کے اندر میرے صاحب اللہ نے اگر زندگی دیا ہے ہم کو تو یقیناً ہماری زندگی کے ذریعے سے لوگوں کو فائدہ پہنچا ہے۔ اس کا ایک نفع یہ ہوتا ہے ہم کو کہ ہم اپنی زندگی کے اندر غریبوں کو، غرباء کو، مساکین کو اور ہر ایک کے لیے اچھے اخلاق سے، معاملات سے اور مالی اعتبار سے اگر ان کو فائدہ پہنچائیں گے تو میں ایک دن مر جاؤں گا لیکن میری خدمات ہمیشہ زندہ رہیں گے۔ اس وجہ سے کہا جاتا ہے کہ انسان ایسے عمل کرے کہ مرنے کے بعد بھی وہ زندہ رہے، جیسے خواجہ اجمیری رحمۃ اللہ علیہ، خواجہ نظام الدین اولیاء رحمۃ اللہ علیہ، بابا شکر فرید الدین صاحب، اور اسی طریقے سے بڑے بڑے اللہ والوں کی تاریخ اٹھا کے دیکھو، آج یہ سب 400 سال 500 سال 600 سال ہو گئے اللہ والوں کا انتقال ہو کر کے، لیکن آج بھی وہ ہمارے دلوں پہ راج کرتے ہیں۔ کیوں کرتے ہیں؟ ان کی خدمات ہیں۔ انسان اپنی زندگی کے ذریعے سے خدمت کرے، اپنے ذریعے سے لوگوں کو فائدہ پہنچائے، اور یہ فائدے کا نتیجہ یہ ہوتا ہے کہ ہم چلے جائیں گے لیکن آپ کی خدمتیں یاد رہیں گے۔ انشاءاللہ آپ سب لوگ یہاں پر ہیں، میں ہوں، شاید آج ہوں یا کل نہیں ہوں، موت تو آپ جانتے ہیں پل کی خبر بھی نہیں ہے، چلتے چلتے ٹھوکر لگ جائے انسان ختم ہو جاتا ہے، لیکن اس کی بات اور اس کی باتیں اور اس کی خدمات ہمیشہ زندہ رہتے ہیں۔ اس وجہ سے اپنی زندگی کے اندر ایسا کام کرو، اور اس میں زندگی کے اندر سب سے بہترین کام یہ نوجوان ماشاءاللہ ہمارے علیم بھائی ہمارے یہاں پر ماشاءاللہ ان کے ساتھ جو نوجوان ہیں، ہر ایک کا تو نام نہیں لے سکتا، لیکن ماشاءاللہ ان نوجوانوں کی بھی آپ ہمت افزائی کرے اور ہر سال ایسے پروگرام لے کر کے انشاءاللہ مریضوں کو فائدہ پہنچائے۔ بعض مرتبہ ایسا ہوتا ہے کہ خون کے لیے راتوں رات لوگ پھرتے ہیں لیکن خون نہیں ملتا، لیکن یہ عطیہ آپ کا کسی کی زندگی کو جلا بخش دیتا ہے۔ تو میں انشاءاللہ قسم کھا کے اس بات کو کہتا ہوں کہ انشاءاللہ جن لوگوں نے یہاں پر خون دیا ہے، نوجوانہ آپ کا خون ضائع نہیں جائے گا، اور یہ بھی خوشخبری دیتے ہوئے جاؤں کہ انشاءاللہ جو خون آپ دے رہے ہیں جس بیماری کے لیے جائے گا، اللہ اس بیماری میں آپ کو کبھی مبتلا نہیں کرے گا۔ ایک بات ذہن میں نشر کر لو، اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم نے ارشاد فرمایا کہ جو انسان پیشگی شکر ادا کرتا ہے، پیشگی شکر ادا کرتا ہے، سمجھ رہے ہیں؟ پیشگی رقم دے دینا، پہلے ایڈوانس دے دینا، ایڈوانس میں جو شکر ادا کیا جاتا ہے۔ میں نے ایک کینسر کے مریض کو دیکھا اور ایک ایکسیڈنٹ کو دیکھا اور ایک جلتے ہوئے کو دیکھا، اور دیکھ کر کے کہا اے اللہ تیرا بہت بڑا شکر ہے کہ تو نے میری اس سے حفاظت عطا فرمائی۔ تو یقین مانو اس شکر کرنے پر اللہ کبھی آپ کو اس مرض کے اندر مبتلا نہیں کریں گے۔ صاحب ایک واقعہ تھا، ایک نوجوان بچی عالمہ ہے، بہت پڑھی لکھی ہے، اس کو کہ ڈاکٹر نے کینسر بتلا دیا۔ والد کو اللہ نے بہت کچھ دیا تھا، یہاں پر بتلایا کینسر کی بیماری بتلایا، امریکہ لیا کر کے اس کو چیک اپ کیا گیا، وہاں پر جو ہے کینسر نہیں نکلا، لیکن اس سے پہلے بچی کہہ رہی تھی کہ ابا جان مجھے کینسر نہیں ہو سکتا۔ ہر خاندان والا پریشان، بچی کہہ رہی کہ مجھے کینسر نہیں ہوتا، ڈاکٹروں کا رپورٹ یہ ہے کہ اس کو کینسر ہے۔ جب وہاں پر جانے کے بعد رپورٹ آئی تو واقعتاً اس سے ابھری تھی، بچی اچھی ہو گئی، شادی ہو گئی، آج اس کو 4 بچے ہیں۔ تو اس سے پوچھا گیا اتنے اطمینان کے ساتھ، کمپٹیشن کے ساتھ اور یقین کے ساتھ آپ کیسے کہہ رہے تھے کہ مجھے کینسر نہیں ہوتا؟ انہوں نے کہا میرے ایک سہیلی کو کینسر ہوا تھا، میں نے اس کی عیادت کی، جا کر کے قسم پرسی کی، سیب کھلایا، ہاتھ پہ ہاتھ پھلایا، اور پھلانے کے بعد دیکھا، اور اس کے بعد اللہ کی طرف نے کہا اے اللہ تو نے مجھ کو اس بیماری سے حفاظت عطا فرمائے، میں نے شکر ادا پیش کیا تھا۔ اس حدیث بنا پر میں کہہ رہی تھی کہ مجھے شوگر کینسر نہیں ہو سکتا۔ تو یقین مانو جو بھی مرض آئے گا پیش کی شکر ادا کرنا، جو بھی حالات آپ کے سامنے آئیں گے، جو بھی مرض کو آپ دیکھیں گے، جس بیماری کو دیکھو اللہ کے سامنے پیش کی شکر ادا کرو، کبھی آپ کے اولاد اس کے اندر مبتلا نہیں ہوگی۔ ماشاءاللہ یہ خون کا عطیہ آپ کا دیا جا رہا ہے، اللہ آپ کو اور دینے والوں کو، خاص طور سے جتنے لوگ یہاں پر دیے ہیں، اللہ ان کے دینے کو قبول عطا فرمائے، ان کے نسلوں کی حفاظت عطا فرمائے،
اور جو دے رہے ہیں اللہ ان کی بھی حفاظت عطا فرمائے. اور نوجوانوں سے اور جتنے خدمات کرنے والے ہیں سوشل میڈیا کے ذریعے سے ماشاءاللہ یہ بات پہنچائی تھی، آپ کی خدمت میں پہنچی ہے. اور یہ بھی معلوم ہوا ہے کہ 26 اگست کو ماشاءاللہ یہ پروگرام رکھا گیا ہے اور آپ لوگ یہاں پر ٹائم پر حاضر ہوئے. میں اور آپ تمام نوجوانوں کی طرف سے جو اس کے اندر لگے ہوئے ہیں ان سب کی طرف سے آپ کا شکر ادا کرتا ہوں. اللہ آپ کو اس کا بہترین جزائے خیر عطا فرمائے اور آپ کی ساتھیوں کو اللہ قبول عطا فرمائے. انشاءاللہ ابھی دعا ہوگی. اس घेण्यात आलेला आहे. येणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी नाव न घेता स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती आली की त्यांचा कार्य लक्षात येते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की स्वराज्य आपल्याला डोळ्यासमोर येते. महात्मा गांधीजी जयंती आली तर अहिंसा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येते. महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की शिक्षण डोळ्यासमोर येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की संविधान समोर येते. आपल्या छत्रपती शाहू महाराज म्हणले की आरक्षण येते. तर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे ह्यांचे कार्य काय हे लोकांच्या डोळ्यासमोर अजून आलेलं नाही आणि आमची चूक आहे. आम्ही आमचं कमीपणा आम्ही तो त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांचा संदेश असफल ठरलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज कार्यक्रम जे आहे त्यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेला आहे. आणि ह्याच्यावर मार्गदर्शन आमचे सय्यद अब्दुल रहमान सर करतील. तर आमचं सांगायचं फक्त एवढंच आहे, पैगंबर साहेबांचे जे शिक्षण आहे ते त्यांची 3 तत्वावर आहे. तौहीद, रिसालत, आखिरत. म्हणजे एक ईश्वरवाद, त्रिशुत्व आणि मरणोत्तर जीवन. एक ईश्वरवाद म्हणजे त्यांनी जगावर एवढा मोठा उपकार केलेला आहे की बहुत 2 अरबपेक्षा 200 कोटी लोकांना एक माणसाच्या गुलामीतून काढून एका ईश्वराच्या बंदगीत आणलं. दुसरा उपकार म्हणजे त्यांनी सर्व माणूस एका आईबापाचे लेकरे आहेत. आपण बघू शकता की होंडा गाडीचा पार्ट सुझुकीला येत नाही, सुझुकीचा होंडाला येत नाही, कारण त्याची कंपनी वेगळी आहे. पण एका माणसाचा रक्त दुसऱ्या माणसाला येते. सर्व आपण एका बापाचे लेकर आहोत. ह्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर घेऊन ह्या संदेश देण्याचा कार्य चालू केलेला आहे युथ मुवमेंट आणि जमियत उलमा हिंद यांनी. आणि तिसरा त्यांचा संदेश होता परलौकिक जीवन. शेवटी सांगायचं एवढंच आहे की भारत आपला देश बहुधार्मिक आणि बहुसंस्कृतिक आहे. इथे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात. आपण सर्वांना आपल्या एकमेकाच्या धर्माच्या, आपल्या पंथाची जाणीव असणे खूप गरजेचं आहे. कारण की आपल्यामध्ये मतभेद असावा पण मनभेद नाही. ह्याच उद्देशाने आमचा हा कार्यक्रम आहे. यापुढे मी पुढे करतो. वो हिंदू हो या मुस्लिम हो, जब कोरोना के पीरियड में मुझे हमारे रिश्तेदार के लिए खून की ज़रूरत महसूस हुई और खून की बहुत ज़्यादा दिक्कत हो रही थी, जब मैं खून लेने के लिए गया तो उस पाकिट पे सिर्फ नंबर था. तो उस टाइम में मैंने कुछ अशार लिखने की कोशिश की है. आप तमाम के गोशे गुजार में रखता हूँ कि वो हिंदू हो या मुस्लिम हो सिख ईसाई या बहुजन, वो हिंदू हो या मुस्लिम हो सिख ईसाई या बहुजन, दिल की धड़कन एक ही है, लहू की रंगत एक ही है. किनारे तो अलग है गंगा जमुना के, लहरों की लचक तो एक ही है. कबीले तो हजारों हैं लेकिन खालिक तो हमारा एक ही है, मालिक तो हमारा एक ही है. भाषाएं तो हजारों हैं लेकिन, वक्त की नज़ाकत के लिए थोड़ा फास्ट ले रहा हूँ, भाषाएं तो हजारों हैं लेकिन वेशभूषा भी हमारी अनेक है, लेकिन भारत माँ तो हमारी एक ही है. वो हिंदू हो या मुस्लिम हो सिख ईसाई या बहुजन, लहू की दिल की धड़कन एक ही है, लहू की रंगत एक ही है. इसके बाद मैं शिक्षण महर्षि हमारे गुनाहों को, खताओं को, लफ्ज़ों को माफ़ फरमा. या इलाहुल आलमीन, या अकरमुल अकरमीन, ऐ अल्लाह इन नौजवानों ने आज जो ये मजलिस सजाई हुई है और खून के अतीक के ताल्लुक़ से जो यहाँ पर लोगों को जमा किया है, अल्लाह देने वालों को, जमा करने वालों को, इसके अंदर जितने मेहनतें करने वाले हैं इन सब की खिदमत को कबूल अता फरमा. ऐ अल्लाह जितने लोग यहाँ पर जमाए हुए हैं और जो मेहनतें कर रहे हैं, आने वाले वक्त के अंदर अल्लाह इनके और इनकी नस्लों की, इनके औलादों की हर महलिक मर्ज से हिफाजत अता फरमा. या इलाहुल आलमीन, या अकरमुल अकरमीन, या ज़ुल जलाल वल इकराम. ऐ अल्लाह उम्मत मुस्लिमा के लिए ये खैर का काम किया जा रहा है, नफ़ा के लिए काम किया जा रहा है. अल्लाह जो काम भी किया गया है इसको भी कबूल अता फरमा, कमी ज़्यादतियों को माफ़ फरमा. महज तो अपने फजल करम से प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सख्त फिर से तो हमारी दुआओं को कबूल मंजूर अता फरमा. सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सत्यमेव जयते.